नाही पॉवर प्लेच्या षटकामध्ये नामदेव मार्के बॉलिंग मार्क वरती भरपूर सारा अनुभव आहे आपल्याच तालमीतून घडवलेले बरेचसे युवा टॅलेंट मार्केवाडी संघाकडून आपण पाहताय एकीकडे जीवन असेल एकीकडे संदीप मार्के असेल त्याचप्रमाणे आपण पाहताय बरेचसे यंगस्टर मार्केवाडी संघाने देखील घडवले क्रिकेटच्या पटलावरती त्याचप्रमाणे आपल्या गोलंदाजीच्या धारदार शस्त्रेनं या स्पर्धेमध्ये दावा डिपेंड करून पुढे सरकलाय स्वर्गीय दिबा पाटील अधिराज 11 उमरोली या संघ शुड बी गुड गेम दोनही टीमला शुभेच्छा बोथ टीम्स ऑल द बेस्ट पहिलाच बॉल घेऊन तयार नामदेव मार्के यांचा पहिलाच बॉल पंचांकडे लावल्या फिल खोलात टाकला अतिशय वेगवान वेग प्रचंड होत आहे बॉलवरती बॅटला स्पर्श करत बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये एक टप्पा घेत निर्धाव चेंडू आहे पहिलाच बॉल योग्य टप्प्यावरती फार चांगली गोलंदाजी राहिली या मॅच मध्ये आणि या स्पर्धेमध्ये आज नामदेव मार्के यांची परंतु या मॅच मध्ये तशीच अपेक्षा आहे बरेचसे पाठीराखे आपण पाहता दोनही संघाचे हा बॉल पुढ्यात टाकलाय त्यावरती फटका अप्रतिम नेत्रदीपक फटका लॉंग ऑन लॉंग लेग मध्ये चाललाय बॉल सीमारेषेच्या पलीकडे 6 धावसंख्येसाठी षटकार या षटकाराच्या मदतीने धाब्यांचा श्री गणेश होत असताना आकाश लोंगलेच्या बॅट मध्ये येत असताना लॉंग लेग सीमापार षटकार 2 बॉलचा खेळ संपलाय धावसंख्या 6 काय फटका होता पुढ्यात टाकलेला बॉल ओव्हरपिच बॉल त्यावरती हा फटका अप्रतिम लॉंग लेग मध्ये मिळालेला षटकार धावसंख्या 6 हवा तो डिसिजन दोनही संघांना मिळालाय जी गोष्टीनं सुरुवात करायची होती या मॅच मध्ये त्या गोष्टीनं सुरुवात केली कडा संघर्ष या मॅच मध्ये अंतिम सामना जिंकून पुढे सरकायचे दोस्ती चषक 20-25 मध्ये याच मानसिकतेने उतरले दोनही संघ पहिला बॉल योग्य टप्प्यावरती यार करले परंतु यावरती लाईन मिस होत असताना फलंदाजाने योग्य ती कारवाई केली इथे मिड ऑफ मध्ये चांगले प्रयत्न एक धाव संख्या काय वाचू शकत नाहीये क्षेत्ररक्षक इथून मिळते एक सिंगल स्ट्राइक रोटेशन अजय लोंगले ऑन स्ट्राइक आकाश लोंगलेनं 3 बॉलचा सामना केला 7 धावा त्यानं मिळवल्या 3 बॉल संपले धावसंख्या 7 धावा आहे धाव फलकावरती बॉल संपले 3 षटकांचा सामना आहे पॉवर प्लेचे षटक फार महत्वपूर्ण या मॅच मध्ये बॉल नंबर 4 घेऊन तयार होत आहेत बॉलिंग मार्क वरती नामदेव मार्के बॉल नंबर 4 पुढ्यात टाकलाय त्यावरती देखना फटका एक टप्पा घेत लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधून साइड स्क्रीनला आदलत बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे अजय लोंगलेचा तडाखा येतोय चौकार 11 धावा धाव फलकावरती बॉल संपले 4 स्ट्रेट ड्राईव्हचा फटका होता मैदानावरील सर्वात सेफ झोन अर्थात स्ट्रेट ऑन द ड्राईव्हचा फटका होता 4 धावसंख्येसाठी निघाला बॉल 11 धावा धाव फलकावरती चला थोडं स्पीड अप करा प्लीज पहिलाच बॉल निर्धावाला फार अप्रतिम बॉल होता त्यानंतर षटकार त्यानंतर सिंगल पहिल्याच बॉल मध्ये हात खुले करत असताना या मॅच मध्ये अजय लोंगले मागील मॅच मध्ये महत्वपूर्ण धावा आल्या चला प्रत्येक बॉल मध्ये टाइम पास करू नका प्लीज मॅच बॉल फार महत्वपूर्ण असतो हे देखील आम्हाला माहिती आहे परंतु इथे टाइम कडे देखील थोडं लक्ष द्या 4 बॉल मध्ये धाव संख्या आहे ती 11 अंकावर चला बॉलची पूर्तता करा मैदानाच्या आतमध्ये चार बॉल मध्ये 11 मॅच बॉल मिळाला असेल तर पाठवा मैदानाच्या आतमध्ये थोडं सहकार्य करा आयोजकांना देखील अंतिम मॅच आपण पाहताय आजच्या या रजनीतील दोस्ती चषक दुसऱ्या रात्रीतील अंतिम सामना बॅटला स्पर्श केलाय बॉल गोल्डन डकचा शिकार ठरत असताना इथून
एक चौकाराचे योगदान देत अजय लोंगलेला मात्र बाद करण्यात यश आले. महत्वपूर्ण धक्का लागत असताना अजय लोंगलेच्या स्वरूपात लागलाय पहिला धक्का. टीम स्वर्गीय दिबा प्रतिष्ठान अधिराज 11 उमरोली संघाला. छेडछाणी करण्याचा प्रयत्न, ऑफस्टिकची लाईन योग्य रीतीने वेगवान पद्धतीने हाताळली होती गोलंदाजानं. चाणक्य बुद्धी आहे गोलंदाजाची. भरपूर सारे वर्ष क्रिकेटमध्ये खऱ्या अर्थानं अनुभवले त्या खेळाडून. शरीरापासून हा बॉल दूर ठेवण्याचा प्रयत्न होता, अवे फ्रॉम द बॉडी. ऑफस्टिकची लाईन योग्य रीतीने हाताळत असताना गोल्डन विकेट ऑफ दिस मॅच. अजय लोंगले हॅज टू डिपार्ट. परंतु अजय लोंगले बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज आकाश गायकर फार चांगली गोलंदाजी राहिली या स्पर्धेमध्ये. मागील मॅच मध्ये देखील चांगली भागीदारी आकाश गायकरच्या माध्यमातून धावा आल्या मागील मॅच मध्ये बॅटनं. गोलंदाजाने तर प्रभावित केले आकाश गायकरने या मॅच मध्ये, या स्पर्धेमध्ये. परंतु ॲज अ बॅट काहीतरी बोलावं लागेल या मॅच मध्ये. सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचावं लागेल. फुलटॉस बॉल फ्लिक केले, शॉर्ट फाईन लेगला क्लिअर करत बॉल डीप फाईन लेग मध्ये पोहोचलाय. बाउंड्री लाईनच्या पलीकडे असताना षटकाच्या समाप्तीनंतर अंतिम बॉल मध्ये तो चौकार. एका षटकामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती स्वर्गीय दिबा प्रतिष्ठान अधिराज 11 उमरोली संघाची. 1-15 रायझिंग स्टार्ट मिळालंय. हा फ्लाइंग स्टार्ट मिळालाय खऱ्या अर्थानं. 15 धावा धाव फलकावरती. एक फलंदाज बाद झालाय. 3 षटकांचा सामना आहे. फलंदाज किती बाद झाले ते महत्वाचे नाहीये, धावा किती आल्या हे देखील फार महत्वपूर्ण आहे या मॅच मध्ये. एका षटकामध्ये 15 आहेत. ओव्हर नंबर 2 मिडल ऑर्डरचे षटक. संदीप यश तयार होते. मागील मॅचचा हिरो यश माली केवळ धाव खर्च केले होते. 3 फलंदाज त्याने तेथे बाद केले होते. या महत्वपूर्ण मॅच मध्ये देखील तशीच अपेक्षा आहे. बॅटिंग लाईनअप चांगला आहे मार्केवाडी संघाचा देखील, परंतु गोलंदाजीचे धारदार शस्त्र आहे मी तर म्हणे स्वर्गीय दिबा प्रतिष्ठान अधिराज 11 उमरोली संघाच्या माध्यमात. आणि याच विचारानं जितक्या कमी धावांपर्यंत रोखता येईल ना, तितक्या कमी धावांपर्यंत रोखावं लागेल अधिराज 11 उमरोली या संघाला या मॅच मध्ये. एका षटकामध्ये 15. सुरुवात फार अप्रतिम झाली आहे या मॅच मध्ये. टॉस जिंकून सर्वप्रथम फिल्डिंग. पहिल्या षटकामध्ये तो निर्णय कदाचित अंगलात आलाय की काय ही स्थिती मैदानाच्या आतमध्ये. ओव्हर नंबर 2 मध्ये यश मालीचे षटक. स्विचिटचा फटका अप्रतिम, टायमिंग परफेक्ट, मिडल ऑफ द बॅट स्विचिटचा फटका आकाश लोंगलेंच्या बॅट मधून येत असताना डीप थर्ड मॅन मध्ये अप्रतिम देखना स्ट्रोक चौकार. लाईन चांगली होती गोलंदाजाची, परंतु फटका देखील त्याच ताकदीचा पाहायला मिळाला आकाश लोंगले यांचा. स्विचिटचा फटका दुधारी तलवार. बैठती है तो सामने वाले की, नहीं बैठती है तो खुद की, अशाच पद्धतीचं इक्वेशन या फटक्यामध्ये असं इथे पाहत असताना हा फटका अप्रतिम होता. 4 धावा मिळाल्यात. 19 पर्यंत पोहोचलाय. स्कूप करण्याचा प्रयत्न. हा थोडा संत क्रिकेट, हा थोडा अटॅकिंग अप्रोच ऑफ करत असताना थोडा सेन्सिबल क्रिकेट इस्तेमाल करत असताना या मॅच मध्ये आकाश लोंगले मोठ्या फटक्यांसाठी जाणला जातो हा खेळाडू, परंतु या मॅच मध्ये आडव्या बॅटला जास्त प्राधान्य. स्पिचिटचे फटके, त्याचप्रमाणे स्कूपचा फटका. बॅटला स्पर्श करतोय बॉल. इष्टरक्षकाची चांगली कामगिरी. नामदेव मार्के स्वतः टीमला लीड करत असताना इष्टांच्या मागून निर्धाव चेंडू. पहिल्याच बॉल मध्ये स्पिचिटच्या फटक्यानं 4 धावा आल्या, तिथून कमबॅक केलं. स्कूपचा फटका देखील व्यवस्थित बॅटवरती येऊ शकलेला नाहीये. त्यानंतर बॉल नंबर 3 मध्ये देखील निर्धाव चेंडू. 3 बॉल मध्ये मागील मॅचच्या हिरोनं धावा खर्च केल्या 4. यश मालीचा नेक्स्ट बॉल. स्कूप करण्याचा प्रयत्न यावेळी सक्सेस झाला. क्षेत्ररक्षक पाठला करतोय. रेस लागले बॉल आणि क्षेत्ररक्षकामध्ये अखेर रेस जिंकले. क्षेत्ररक्षकानं बॉल अडवलाय. 2 तर कंप्लीट झाल्यात. तिसरी साठी निघणार नाहीयेत आकाश. चांगली कॉलिंग 2 फलंदाजांमध्ये. 2 रन इथे मिळतायत. चांगली फिल्डिंग, वेल स्टॉप. धावसंख्या 2 न पुढे जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 21-21 रन्स ऑन स्कोर कार्ड. 4 बॉलचा खेळ संपलाय. वेगाने स्पेल संपवण्याचा प्रयत्न यश मालीचा. 6 धावा आल्या 4 बॉल मध्ये या षटकात. 21 धावा आहेत.
यश मालीचा बॉल पुन्हा स्विच हिट सक्सेस झाली आहे. 2 क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत परंतु बनतील ते दर्शक. बॉल होतोय सीमा रेषेच्या पलीकडे कन्वर्ट. 4 धावसंख्येसाठी थर्ड मॅन मध्ये येतोय. आणखी एक स्विच हिटचा चौकार. आकाश लोंगले यांच्या बॅट मधून दुसरा स्विच हिटचा चौकार. रिव्हर्स स्वीपचा फटका. 4 धावा देऊन गेलाय धावफलकावरती 25. अप्रतिम बॅटिंग नेत्रदीपक. फटके सातत्यानं दाखवत असताना या मॅच मध्ये आडव्या बॅटला जास्त प्राधान्य. स्विच हिट या फटक्यांवरती जास्त विश्वास ठेवला या मॅच मध्ये. फ्लिक केला हलक्या हातानं. डाऊन द ग्राउंड केलाय बॉल. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहे उपस्थित. या बॉल वरती एकापेक्षा जास्त काही मिळणार नाही. अंतिम क्षणी कमबॅक केलं गोलंदाज यश मालीनं. ओव्हर नंबर 2 चा खेळ संपलाय. पंच सांगत असताना माहिती आमच्यापर्यंत पोहोचवतायत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद धावसंख्या जाऊन पोहोचली आहे स्वर्गीय दिवा प्रतिष्ठान अधिराज 11 उमरोली संघाची. 1-26. अंतिम आणि स्लॉकच्या षटकाचा खेळ बाकी आहे. चला स्पीडअप करा प्लीज. प्रत्येक षटकामध्ये टीम मीटिंग घेऊ नका. 2 षटकांमध्ये धावसंख्या 26. अंतिम षटकामध्ये किती धावा येतील, अंतिम षटकामध्ये अंतिम पूर्वार्धाच्या खेळामध्ये किती धावा जमवल्या जातील, स्वर्गीय दिवा प्रतिष्ठान अधिराज 11 उमरोली संघाच्या वतीनं किती धावांचं टार्गेट असेल मार्केवाडी संघाच्या विरोधात येणाऱ्या 18 बॉल मध्ये पुढे सरकण्यासाठी या स्पर्धेमध्ये आजच्या या रजनीमध्ये दिवस दुसरा रजनीमध्ये आपलं नाव पुढे नेण्यासाठी किती धावांपर्यंत पोहोचेल अधिराज 11 उमरोली संघ, किती धावांपर्यंत रोखेल मार्केवाडी संघ अधिराज 11 उमरोली संघाला. टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग पहिल्या 2 षटकांमध्ये तो निर्णय मित्रमंडळ अंगलाट आलाय की काय ही स्थिती निर्माण केली आहे उमरोली संघाच्या फलंदाजाने. परंतु अंतिम षटकामध्ये मागील मॅच मध्ये जसं कमबॅक केलं मार्केवाडी संघानं तसंच कमबॅक या मॅच मध्ये या सत्रामध्ये पाहायला मिळेल का. ओव्हर नंबर 3 मध्ये संदीप मार्केच्या माध्यमातून आज सर्व काही जरतरचे समीकरण आहे क्रिकेटमध्ये, त्याचं नव्हतं करावं लागेल. अंतिम सामना अंतिम संघर्ष आहे तुमचा. संदीपचा बॉल फटका फसलाय पॉइंट मध्ये. फिल्डर इंटरेस्टेड, नो मिस्टेक बाय द फिल्डर. पकडले सहजरित्या झेल. इथून आकाश लोंगलेचा संपवलाय खेळ. लागलाय महत्वपूर्ण धक्का. बॅट्समन आकाश लोंगले हॅज टू डिपार्ट. अतुल जातोय नवीन फलंदाज. फार चांगली सुरुवात केली या षटकामध्ये संदीपनं. पहिल्याच बॉल मध्ये महत्वपूर्ण धक्का. आकाश लोंगले यांच्या बॅटमधून या स्पर्धेमध्ये धावा आल्या आहेत आणि त्या फलंदाजाला बाद करण्यात यश आलं संदीप मार्केला. मागील मॅच मध्ये यश माली धावून आला अंतिम षटकामध्ये. केवळ एकच धाव त्यानं खर्च केली होती. या मॅच मध्ये संदीप मार्केकडून तशाच पद्धतीचं समीकरणाची अपेक्षा आहे मार्केवाडी संघाला आणि त्याचप्रमाणे मार्केवाडी संघाच्या पाठीराख्यांना देखील. तर एकीकडे स्वर्गीय दिबा पाटील प्रतिष्ठान उमरोली अधिराज 11 उमरोली संघाची अपेक्षा असेच असेल की या षटकामध्ये धावा जास्तीत जास्त येण्याचा प्रयत्न करावा लागेल अतुलला. अतुल साठी हा बॉल सबसेल फटका फसला हवेमध्ये. मिस टायमिंग स्ट्रोक डाऊन द बॉल. क्षेत्ररक्षक पकडले. आणखी एक कॅच. अतुल देखील आल्या पावली जाईल माघारी. लागलाय आणखी एक धक्का. दोन लागोपाठचे विकेट. ऑन विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती. दुसरी विकेट हॅट्रिक दोस्ती चषक 20-25 मधील. आज आपण सर्व काही पाहिलं या स्पर्धेमधील मेडन षटक पाहिलं, या स्पर्धेमधील विकेट हॅट्रिक आपण पाहिलं, या स्पर्धेमधील 5 विकेट ऑल आकाश गायकर यांच्या माध्यमातून पाहिलंय. या सर्व काही पाहायला मिळालं या आजच्या रजनीमध्ये. अंतिम संघर्ष आहे. संदीप मार्के निघाला बॉलिंग मार्क वरती. ऑन विकेट हॅट्रिक बॉल चांगला खेळून काढलाय डाऊन द ग्राउंड. रनआउटची दाट शक्यता. नॉन स्ट्राईक एंड वरती थ्रो व्यवस्थित येऊ शकलेला नाहीये जीवन यांचा. इथून रन मिळत आहेत 2. प्रत्येक धाव महत्वपूर्ण आहे कारण गोलंदाजीचा अटॅक जर आपण पाहिला ना स्वर्गीय दिबा प्रतिष्ठान अधिराज 11 उमरोली संघाचा तर फार तगडा गोलंदाजी अटॅक आहे आणि त्यांच्या विरोधात धावा मिळवणं सोपं नाहीये
अशा पद्धतीमध्ये तुम्ही सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करून देत असाल फलंदाजांना तर यामध्ये विजय खऱ्या अर्थानं फलंदाजी करणाऱ्या टीमचा आहे असं म्हणणं देखील अवगत ठरणार नाहीये. इथून नेक्स्ट बॉल संदीपचा बॉल पुन्हा हवेत. तिसरी सफलता या षटकातील. बॉल नंबर 4 मध्ये धावा आल्यात या षटकामध्ये. केवळ 2 आणि 3 सफलता मिळवल्यात संदीप मार्केनं या मॅच मध्ये. इथून 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या आहे ती 28. मागील मॅच मध्ये यश मालीने जे कमबॅक केलेला तेच कमबॅक करत असताना या मॅच मध्ये संदीप मार्केला आपण पाहताय. 4 बॉल मध्ये 2च धावा आल्यात. नवीन फलंदाज प्रथमेश लोंगले इनाट नंबर 6 6व्या क्रमांकावरती येतोय. 3 षटकांचा सामना आहे. केवळ 2 बॉलचा खेळ बाकी. आकाश गायकरला 1 बॉल किमान इथून केलायला मिळेल का यावरती देखील लक्ष. लिव्ह केलाय बॉल फलंदाजानं. माहिती आहे लाईन थोडी खराब आहे आणि तेच सांगत असताना पंच इट्स अ वाईड बॉल. 2 जमिनी समांतरात. धावसंख्या 29 या अंकावर. 2 बॉलचा उर्वरित खेळ शिल्लक आहे. इथून 29 रन्स ऑन स्कोर कार्ड. संदीपचा बॉल वेगवान पद्धतीने बॅटचा फ्लो ओपन झाला होता. इथे बॅट आणि बॉलचा संपर्क होऊ शकलेला नाही. आणखी एक निर्धाव बॉल. 3 धावा आल्या त्या षटकामध्ये. अजून एका बॉलचा खेळ बाकी. 29 आहेत. स्ट्राईक हवी होती आकाश गायकरला. ऑन स्ट्राईक आपण पाहताय आकाश. नवीन फलंदाज नॉन स्ट्राईक एंडवरती येईल. तोपर्यंत अंतिम एका बॉलचा खेळ बाकी आहे. 29. एखादा मोठा फटका. 35 ते 36 धावांचं टार्गेट. एखादा निर्धाव बॉल 30चा टार्गेट. काय घडेल या मॅच मध्ये. किती धावांपर्यंत पोहोचेल आता स्वर्गीय दिबा प्रतिष्ठान अधिराज 11 उमरोली संघ. तर एकीकडे मार्केवाडी संघ किती धावांपर्यंत रोखेल. 2 षटकात 26 होत्या. या षटकामध्ये कमबॅक केलंय मित्र म्हणजे संदीप मार्केनं. परंतु अंतिम बॉल देखील चांगला फेकावा लागेल. गोलंदाजांचं वर्चस्व दर दाखवण्यासाठी प्रत्येक बॉल गोलंदाजाला कष्टानं टाकावा लागतो मैदानाच्या आतमध्ये. 5 बॉल तर चांगले फेकले संदीप मार्केनं. एखादा बॉल मेहनतीवरती पुन्हा खरं उतरण्यासाठी हा बॉल देखील चांगला फेकावा लागेल संदीप मार्केला. परंतु आकाश गायकरला मिळालेल्या स्ट्राईकचा फायदा कित्येक उठवेल या मॅच मध्ये हे देखील पाहणं फार गरजेचं आहे. धावा जमवण्यासाठी धावा वाचवण्यासाठी संघर्ष. बॅटला स्पर्श केला. बॉल कॅच ड्रॉप केली. रनआउटच्या स्वरूपात फलंदाज इथे बाद होतोय. एकही धाव मिळणार नाही या बॉलवरती. आता 30चं टार्गेट आहे. केवळ धावा आल्या षटकामध्ये 3. 1 वाईड आणि त्यामध्ये 1 दुहेरी. टोटल 3 धावा खर्च केल्या षटकामध्ये संदीप मार्केनं. 3 सफलता त्यांना अर्जित केल्या. 29 आहेत 3 षटकांमध्ये. 30 करायच्यात येणाऱ्या 18 बॉल मध्ये मार्केवाडी संघाला. 18 बॉल 30. चला लगेच फिल्डिंग सजवून घ्या उमरोली संघ आणि त्याचप्रमाणे 2 सलामीवर लगेच पाठवा. चला बॅटर 18 बॉल मध्ये 30. 10च्या इकॉनॉमीनं धावायचंय या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. या स्पर्धेमध्ये पुढे सरकण्यासाठी मार्केवाडी संघाला हा बॉलची पूर्तता करा. 18 बॉल मध्ये 30. या मॅच मध्ये धावा चेस करत आलाय अद्याप तरी मार्केवाडी संघ. परंतु या मॅच मध्ये धावा डिफेंड देखील करत आलाय अद्याप तरी स्वर्गीय दिबा प्रतिष्ठान
अधिराज 11 उमरोली हा संघ. घेतलेला निर्णय चुकीचा नसतो आणि चुकीचा निर्णय हा योग्य करण्यासाठी आपल्यामध्ये ती क्षमता असणं फार गरजेचं आहे. हेच दाखवायचं आता दोन संघांना, कारण दोनही संघांना जो निर्णय हवा होता तो मिळालाय. परंतु सातत्य दाखवावं लागतं क्रिकेटमध्ये. विजयाचं सातत्य टिकून ठेवण्यासाठी चालू असलेला कडा संघर्ष तुम्ही पाहताय. दोन सामने जिंकले दोनही संघांनी. एक सामना जिंकून या स्पर्धेमध्ये पुढे सरकायचं. कालच्या दिवसामध्ये कालच्या रजनीमध्ये आपण पाहिलं आगरी धमाका भडवल संघानं आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं. आजच्या या नाईट रजनीच्या दुसऱ्या रात्रीमध्ये कोणता संघ पुढे सरकेल यासाठी चालू असलेला संघर्ष आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. 18 बॉल मध्ये 30चं इक्वेशन आहे. चला लास्ट वॉर्निंग आहे. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवा लगेच. संदीप आणि विशाल ही सलामीची जोडी. 18 बॉल मध्ये 30 करायच्यात. प्रयत्न आणि प्रयत्न. क्षेत्र कोणतेही असो आयुष्यात कष्टाला पर्याय नाही. जर तुमचे कष्ट प्रामाणिक असतील तर यशालाही पर्याय नाही. प्रयत्न हे करावेच लागतात, कष्ट हे घ्यावंच लागतात. क्षेत्र तुमचे कोणतेही असो, खेळ असो या आयुष्य, जिथे तुम्ही प्रयत्न करता तिथेच तुम्ही यशस्वी होता. 18 बॉल मध्ये एकीकडे 30 धावा वाचवायच्यात तर एकीकडे 30 करायच्यात. या स्पर्धेमध्ये दोस्ती चषक 20-25 मध्ये पुढे सरकण्यासाठी 18 बॉल 30. आयोजकांची प्रचंड मेहनत. अंतिम सत्र लावते सुरुवात दुसऱ्या रात्रीतील. पहिलाच बॉल बॅकफुटला जाऊन पॉइंट मध्ये. फेकी थोडीशी खराब, परंतु रन मिळते या बॉल वरती. एक धावेचा श्री गणेश पहिल्याच बॉल मध्ये. एका बॉलचा खेळ संपलाय. धाव संख्या ती 1. 17 बॉल 29. जसं समीकरण, जशी मॅच पुढे जाईल तसं समीकरण बदलत असताना दिसेल. जसा मोठा फटका येईल तसं समीकरण बदलताना दिसेल. विशाल मालीसाठी हा बॉल मिड ऑन मध्ये. मिस टायमिंग होता. बॉल हवेमध्ये पकडले सहजरित्या. कॅच अजय तिथे असावा. पकडले कॅच. गोल्डन विकेट या मॅच मध्ये जात असताना विशाल माली बॅक टू द डगआउट. गोलंदाजी अटॅक फार धारदार आहे आणि त्यांच्या अगेन्स्ट धावा जमवणं थोडं कठीण आहे. अशा परिस्थितीमध्ये पहिल्याच बॉल मध्ये सिंगल, दुसऱ्या बॉल मध्ये फलंदाज बाद विशाल माली. यशस्वी फलंदाज या स्पर्धेमध्ये मार्केवाडी संघाकडून सातत्यानं खेळ राहिला या खेळाडूचा या स्पर्धेत. परंतु तो आज डकआउटच्या स्वरूपात बाद होत असताना गोल्डन डकचा शिकार. न्यू बॅट्समन इन वैभव. तिसरा बॉल फटका अप्रतिम निघाला. क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न सफल ठरतील. बाउंड्री लाईनच्या पलीकडे चालला आकाश गायकरच्या विरोधात. या स्पर्धेतील पहिला षटकार येत असताना आकाश गायकरच्या विरोधात काऊ कॉर्नर झोन मध्ये बॅट्समन वैभवचा वैभवास्पद फटका. 6 धावा मिळाल्यात संघर्षाच्या. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 7 या धावसंख्येवर. 2 मॅच मध्ये तुम्ही काय केलं हे विसरून या मॅच मध्ये तुम्ही काय कराल यावरती लक्ष द्या. काय फटका होता. फुलटॉस बॉल. इथे देखील फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षकासाठी खूप मोठा चेस आहे. पकडलाय बॉल सहजरित्या. फेकी थोडीशी उशिरानं पोहोचले. नॉन स्ट्राईक एंड वरती 2 धावा काय वाचवू शकत नाहीये क्षेत्ररक्षक. 2च्या मदतीने धाव संख्या 9. बॉल संपले 4. 9 धावा आहेत धाव फलकावरती. 30 धावा करायच्यात. पहिल्या षटकात धावा आल्यात मी तर म्हणेल.
उलाट टाकल्या बॉल. फार चांगला गोलंदाज आहे आकाश गायकर. या स्पर्धेमध्ये विकेट टेकिंग अबिलिटी राहिली आहे खेळाडूची. आणि इथे निर्धाव बॉल वेगवान पद्धतीने यार्कर लेंथ. 5 बॉल मध्ये 9-10ची इकॉनॉमी गाठायची. या बॉल मध्ये हा किमान एका धावानं संतुष्ट मानेल की इथून मोठा फटक्याकडे पाहिल. पॉवर प्लेचे षटक आहे. धाव संख्या 9. अंतिम बॉल. पुन्हा फटका आला. क्षेत्ररक्षक नाहीये. इथून बॉल जाईल. एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आकाश गायकरच्या विरोधात आक्रमकता. टोटल धावा वसूल केल्यात पहिल्या षटकामध्ये. पूर्णपणे एक गड्याच्या मोबदला 13. आता येणारे 12 बॉल. 17 धाव संख्येची गरज आहे. 17 धावा करायच्यात. महाराष्ट्रीयन आकडा 17 आणि खतरा. हा कोणता संघाचा प्रवास इथपर्यंत संपेल या स्पर्धेमध्ये. कोणता संघ पुढे सरकेल. 5 क्रमांकाच्या ट्रॉफीच्या स्पर्धेमध्ये किमान हा एका ट्रॉफीचा मानकरी. इथून जर जिंकलात तर. हा इथून सामना गमावला तर हा खऱ्या अर्थानं तुमचा संघर्षाचा प्रवास इथपर्यंतच राहील या स्पर्धेमध्ये. 12 बॉल मध्ये 17. आकाश गायकरच्या विरोधात धावा आल्या 13. आता अतुल लोंगलेला या मॅच मध्ये पुनरागमित करण्यासाठी स्वर्गीय दिवा प्रतिष्ठान अधिराज 11 उमरोली संघाला कमबॅक करण्यासाठी एक कमबॅकिंग स्पेल हाता लावच लागेल. अतुल लोंगलेला कॅप्टनच्या भूमिकेमध्ये या स्पर्धेमध्ये उतरला. हा खेळाडू आता 12 बॉल 17ची गरज असताना एक कमबॅकिंग स्पेल. एकेरी दुहेरीचं षटक. किमान कमी धावांचं षटक हाताळायचं. एकीकडे मिळालेला मोमेंटम आज सिंगल डबलला जास्त प्राधान्य पुन्हा या षटकामध्ये देईल का. मार्केवाडी संघ देखील 12 बॉल मध्ये 17. रोमहर्षक मॅच. अतितटीची लढाई. मैदानाच्या आतमध्ये दोनही संघ हार मानायला तयार नाहीये. जिंकण्यासाठीच खेळतायत. हे दोन गाव एकमेकाच्या विरोधात. एकीकडे 12 बॉल 17 वाचवायच्यात. एकीकडे करायच्यात 17. पुन्हा थांबलाय गोलंदाजी मार्क वरती. 2 वेळा अतुल लोंगले. 12 बॉल 17चं इक्वेशन आहे. संदीप देखील फार चांगला फलंदाज आहे. वैभवच्या बॅट मधून महत्वपूर्ण धावा आल्या त्या मॅच मध्ये. फटका फसला हवे ते बॉल. एक टप्पा क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये पडलाय. बॉल पुढ्यात. 1 रन इथे मिळते. 11 बॉल 16चं इक्वेशन आहे. धाव संख्या पोहोचले 14 या अंकावरती. 11 बॉल 16. अतुल लोंगलेचे षटक फार महत्वपूर्ण आहे. ज्यावेळी 2 षटकांमध्ये 17ची गरज होती. प्रामुख्याच्या गोलंदाजावरती विश्वास. वेगवान बॉल यष्ट्यांवरती क्लीन बोल्डच्या स्वरूपात. युमिसा विल डेफिनेटली हिट. फर्निचर डिस्ट्रॉय करत असताना वैभवला पाठवलंय माघारी. चला बॅटर जीवन. 10 बॉल मध्ये 16. अतुल लोंगले कमबॅकिंग स्पेल हाताळत असताना. मगाशीच म्हटलं या षटकामध्ये धावा रोखाव्याच लागतील. पहिल्या षटकात प्रामुख्याच्या गोलंदाजाच्या विरोधात आक्रमकता दाखवली प्रतिस्पर्धी संघानं. या षटकामध्ये जितक्या धावा वाचवता येते तितक्या धावा वाचवाव्याच लागतील अतुल लोंगलेला. आणि त्याच पद्धतीची गोलंदाजी. स्वतःच्या मनगटावरती विश्वास ठेवत असताना. दहा बॉल अंतिम शिल्लक आहेत या आजच्या रजनीतील. 16 धावा एकीकडे करायच्या एकीकडे वाचवायच्यात. न्यू बॅट्समन इन जीवन. बॅटिंग मार्क वरती. धावा आल्याच नाही त्या स्पर्धेमध्ये. महत्वाच्या मॅच मध्ये धावा येतील का जीवनच्या बॅट मधून. हा थोडा फॉर्म पासून दूर आहे. हा खेळाडू संघर्ष करतोय क्रिकेटच्या पटलावरती. महत्वाच्या क्षणी बॅट मधून धावा येतील का यावरती देखील लक्ष आहे मार्केवाडी संघाचं. 10 बॉल 16ची गरज. फटका आलाय चांगल्या रीतीनं. काऊ कॉर्नर झोन मध्ये आकाश लोंगले उपस्थित आहेत. हा फेकी देखील अचूक. एकापेक्षा जास्त काही मिळणार नाही. इथून रन मिळते 1. धाव संख्या जाऊन पोहोचते ती 15 धावा धावफलकावरती. अर्ध लक्ष पार पडले. अजूनही 15 हवे आहेत. 9 बॉलचा खेळ शिल्लक आहे. हा फटका. बॅक टू द बॉलर. चांगली फिल्डिंग.
बॉल निर्धाव येतोय. 8 बॉल आता 15ची गरज आहे. 8 बॉलचं इक्वेशन आहे, 15ची गरज आहे. प्रत्येक बॉल मध्ये समीकरण दडले. पहिल्या षटकात 13 आल्या, अद्याप तरी या 4 बॉल मध्ये 2च धावा आल्या आहेत अतुल लोंगलेच्या विरोधात. अतुलचा बॉल बॅटला स्पर्श करत यष्टीरक्षकाला बीट करत, 2 क्षेत्ररक्षकाला बीट करत साईड स्क्रीनला जाऊन बॉल आदळतोय. लॉंग स्टॉप मध्ये मिळतायत नशिबाच्या या 4 धावा. मार्केवाडी संघाला मिळालाय खऱ्या अर्थानं निश्चयाचा श्वास. महत्वपूर्ण नशिबाचा चौकार. धाव संख्या पुढे सरकली आहे 19 अंकावरती. आता 11ची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 7. फार चांगला बॉल होता. यष्टी रक्षकाला बीट करणारा बॉल फ्लाय स्लिपच्या क्षेत्ररक्षकांना देखील. लॉंग स्टॉप मध्ये नशिबाचा चौकार. 7 बॉल आता 11ची गरज. 7 बॉल 11ची गरज आहे. पुन्हा बॅटला स्पर्श करतोय बॉल. क्लीन बोल्ड होऊ शकला असता फलंदाज. क्लीन बोल्डच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होतोय. अंतिम 6 बॉल आता 11ची गरज आहे. अंतिम 6 बॉल 11 धाव संख्येची गरज आहे. मॅच कशी असावीत त्याच पद्धतीची मॅच आपण पाहताय. अंतिम संघर्ष. 6 बॉल 11. मॅचचं भवितव्य आकाश लोंगले यांच्या हातामध्ये 11 धावा वाचवण्यासाठी. तर बॅटनं जीवन भगत ऑन स्ट्राईक नॉन स्ट्राईक एंड वरती नुकतंच दाखल झालाय अनुभवी फलंदाज नामदेव मार्के. भरपूर सारा अनुभव आहे क्रिकेटमध्ये नामदेव मार्के यांच्याकडे. त्यांच्याच तालमीत घडलेले खेळाडू. आता 6 बॉल 11ची गरज आहे. 6 बॉल 11. काय संघर्ष तुम्ही पाहताय. मार्केवाडी संघ देखील लढतोय या मॅच मध्ये. पहिलाच बॉल ऍक्रॉस द बॅटनं मारण्याचा प्रयत्न. लाईन खराब आहे पंच सांगत असताना एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये एक धाव ऍड होते. धाव संख्या 20 रन्स ऑन स्कोर कार्ड. 30चा टार्गेट होता. आता 6 बॉल 10ची गरज आहे. आज जवळ जवळ आपण पाहत असताना इक्वेशन 10 धावा वाचले देखील गेलेत आणि झाल्यात देखील या धावा. आता पाहू त्या स्पर्धेमध्ये काय होतंय. 6 बॉल 10ची गरज आहे. पुन्हा पुन्हा पंच सांगत असताना खराब बॉल फेकलाय आकाश लोंगलेनं. 6 बॉल आता 9 वाचवायचे. 6 बॉल 9चं इक्वेशन क्रिकेटच्या या पटलावरती कोणतंही क्षेत्र असू द्यात. 6 बॉल 9 जवळ जवळ 70 ते 75% 6 बॉल 9 वाचवत असताना गोलंदाजी करणाऱ्या टीमनं तो सामना जिंकलाय. ही सर क्रिकेटची ओळख आहे. परंतु याचं बॅटने या स्पर्धेमध्ये त्या 25% मध्ये योगदान देईल का मार्केवाडी. हा संघ हवेत खेळलाय बॉल. प्रयत्न थोडा 1-2 टप्पा अखेर बॉल क्षेत्ररक्षकांच्या समोर पडतोय. वॅकंट एरिया मध्ये मिस बिल्डिंग खेळत बसलाय क्षेत्ररक्षक. तोपर्यंत 2 धावा तर जमवल्यात. तिसरीसाठी निघाले होते परंतु नामदेव मार्के इंटरेस्टेड नाहीयेत. चांगला तालमेल 2 फलंदाजांमध्ये. इथून धावा मिळतायत 2. आता 5 बॉल 7ची गरज. काय मॅच तुम्ही पाहताय. पाच बॉल 7. 11ची गरज होती. एका बॉल मध्ये 4 धावा खर्च केल्यात. 2 वाईट बॉल आणि त्यामध्ये एक दुहेरी. 5 बॉल 7ची गरज आहे. हवेत केलेत बॉल. क्षेत्ररक्षकांची जजमेंट नो मिस्टेक. आकाश गायकरनं तिथे पकडले कॅच. महत्वपूर्ण धक्का. आता 4 बॉल शिल्लक आहेत. 7 धाव संख्येची गरज. 4 बॉल 7. मॅच मध्ये ट्विस्ट पुन्हा एकदा. मॅच संपलेली नाहीये. दोनही संघ हार मानायला तयार नाहीये. जिंकण्यासाठीच लढताय त्या स्पर्धेमध्ये. सोमनाथ कांबरी बॅटिंग मार्क वरती. पहिल्या मॅच मध्ये असे सिच्युएशन होती त्यावेळी एक महत्वपूर्ण चौकार आला होता सोमनाथ यांच्या बॅट मधून. आता अंतिम मॅच मध्ये देखील
फिनिशिंग टचेस येतील का बॅट मधून सोमनाथ कांबळे यांच्या बॅट मधून? दोनही खेळाडूंना भरपूर सारा अनुभव आहे. आता 4 बॉल 7. इथून सिंगल डबलला प्राधान्य दिलं असतं तरी येऊ शकलं असं, परंतु म्हटलं जातं ना की मोठ्या पटक्यानं सामना फिनिश करण्याचा मानस होता जीवनचा, परंतु गोलंदाज आकाश लोंगले देखील हार मानायला तयार नाहीयेत. एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा खर्च जरूर केल्यात, परंतु सामना धावा डिफेंड करण्यासाठीच उतरलाय. अधिराज 11 उमरोली संघ या स्पर्धेमध्ये तेच दाखवत असताना, परंतु आम्ही देखील या स्पर्धेमध्ये धावा चेस केल्यात आणि धावा चेस करूनच या स्पर्धेमध्ये पुढे सरकू याच धाडसेनं धाडशी वृत्ती दाखवतात दोनही संघ एकमेकाच्या जागे. 4 बॉल 7. आकाश लोंगलेंचा बॉल यार करले भन्नाट वेगानं. 1 रन तर कंप्लीट केले. दुसरी साठी निघाले. थ्रो योग्य रीतीने झालाय. स्ट्राईक एंड वरती झालाय घात. आघात झालाय. फलंदाज बाद झालाय. आता 3 बॉल मध्ये 6. 3 बॉल मध्ये 6. हा फलंदाज नवीन येईल. पहा काय होईल या मॅच मध्ये. आता 3 बॉल 6. चला नवीन फलंदाज लवकरात लवकर पाठवा. 3 बॉल 6. यश माली 3 बॉल मध्ये 6. क्रिकेट मध्ये सिंगल डबलला देखील प्राधान्य आहे. याचाच उत्तर समीकरण. एखादा मोठा फटका मारून हा सामना फिनिश करण्याचा मानस आखला जाईल की सिंगल डबलला जास्त प्राधान्य देत. प्रत्येक बॉल मध्ये दुहेरी धाव देखील अपेक्षित आहे. 3 बॉल मध्ये 6 करायच्यात आणि त्या वाचवायच्यात देखील. निर्धाव चेंडूला सामोरं जावं लागेल. ऑब्स्टॅकल्स कॅन नॉट ब्लॉक युअर पाथ. युअर डिटर्मिनेशन इज हाय. तुमची जिद्द प्रबल असेल तर अडथळे तुमचा मार्ग अडवू शकत नाहीत. आणि आता 3 बॉल मध्ये 6 हा अडथळा निर्माण झालाय दोन्ही संघांसमोर. तर एका संघाला सामोरं जायचंय निर्धाव चेंडूनं, तर एका संघाला सामोरं जायचंय मोठ्या फटक्यानं किंवा सिंगल डबलनं. काय होईल या मॅच मध्ये. कोणत्या संघाची जिद्द प्रबल असेल या मॅच मध्ये. जिद्द चिकाटी यांनीच उभारलेला क्रिकेटचा संगम. कोणता संघ इथे आपल्या नावाचा डंका आणि कोणता संघ अंतिम संघर्षाचा खरा विजयाचा शिल्पकार ठरेल. 3 बॉलचा प्रत्येक जण उभा राहून या मॅचचा आनंद घेत असताना झोपलेले प्रेक्षक जागे झाले असतील आणि इथे बसलेले प्रेक्षक उभे झाले. 3 बॉल 6. फुल टॉस बॉल. संधी होती पुन्हा डायरेक्ट हिट. फलंदाजाचं झालंय काम फिट. आणखी एक फलंदाज बाद. निराश होत असताना इथून फलंदाज होतोय बाद. ऑफिशियल रिव्ह्यू की नो बॉल. वेस्ट साइड साठी रिव्ह्यू. तिसऱ्या पंचांकडे डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम. वेस्ट साइडचा बीमरचा नो बॉल आहे की नाही याची शहानिशा केली जाईल आपल्या थर्ड अंपायरच्या माध्यमातून. कोणीही बोलू नका प्लीज. फार महत्वपूर्ण डिसिजन आहे. 3 बॉल मध्ये 6 हव्या आहेत आणि त्याच पद्धतीनं रनआउटच्या स्वरूपात फलंदाज तर बाद झालाय. नो कॉल अंपायर. नो बॉलचा इशारा. बीमरचा नो बॉल हा तिसऱ्या पंचांनी घोषित केला. इथून नो बॉल. नेक्स्ट बॉल फ्री हिट असेल. इथून धावा मिळतंय टोटल पूर्णपणे ती 1. नो बॉलची 1 रन. 3 बॉल मध्ये आता पास करायच्यात. नेक्स्ट बॉल आहे फ्री हिट. ऐन मोक्याच्या वेळी धोक्याची घंटा. उघडा डोले बघा नीट. नेक्स्ट बॉल फ्री हिट. 3 बॉल मध्ये पास करायच्यात. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उमेश. 3 बॉल 5. उमेशचा फटका चांगला आहे. कव्हर ड्राईव्हचा फटका. 1 रन तर कंप्लीट केले. दुसरी साठी निघण्याचा प्रयत्न आहे. थ्रो इथे डायरेक्ट हिट. इथून फलंदाज बाद झाला. आता 2 बॉल 4 धाव संख्येची गरज आहे मार्केवाडी संघाला जिंकण्यासाठी. तर धावा वाचवायच्या 4. स्वर्गीय दिबा प्रतिष्ठान अधिराज 11 उमरोली संघाला. काय मॅच तुम्ही पाहताय. क्वालिफायरची मॅच कशी असावी. संघर्ष कसा असावा क्रिकेटमध्ये आणि काय असतो क्रिकेट. धावांसाठी संघर्ष केला जातो क्रिकेटमध्ये
या दोन गावांकडून शिकूयात संघर्ष आणि संघर्षाची लढाई. पैसा वसूल मॅच, नेल बॅटिंग मुकाबला मैदानाच्या आतमध्ये 2 बॉल मध्ये 4. काय मॅच तुम्ही पाहताय. प्रत्येक सामना आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलाय, आजच्या या रजनीमध्ये आपण पाहिलाय नेल बॅटिंग मुकाबला पाहिलाय. आणि तसाच सामना अंतिम संघर्षामध्ये मनाशी बाळगलेले संघर्षाचं स्वप्न सत्यात उतरेपर्यंत संघर्षाचं मैदान सोडायचं नसतं, लढायचं असतं आणि फक्त लढायचं असतं. अक्षरशः लढले दोनही संघ एकमेकाच्या अगेन्स्ट. 2 बॉल 4. बॉलर निघाला बॉलिंग ट्रॅक वरती, आकाश लोंगले ऑन स्ट्राइक उमेश. 2 बॉल 4. थांबलाय प्रेशर दोन्हीकडे प्रेशर. नेल बॅटिंग मुकाबला पाहताय मैदानाच्या आतमध्ये. आता सर्वजण उभा राहून या स्पर्धेचा आनंद घेत आहे. 2 बॉल 4. काय मॅच पाहताय. बॅटची कडा इथे पुन्हा डायरेक्ट हिट, पुन्हा काम पीठ फलंदाजाचं. आता एका बॉल मध्ये 4 धावसंख्येची गरज. हा सामना जिंकण्यासाठी चौकार मारावाच लागेल, तो कुठूनही येवोत. एका बॉल मध्ये 4 करायच्यात. रुपेश बॅटिंग मार्क वरती जातोय ऑन स्ट्राइक. एका बॉल मध्ये 4 करायच्यात. मार्केवाडी संघ एका बॉल मध्ये 4 हवा आहेत, तर एका बॉल मध्ये 4 धावा डिपेंड करायचे. रणनीती आखली गेली आहे मैदानाच्या आतमध्ये. काय संघर्ष तुम्ही पाहताय. इथे कोणीही जिंकोत, पण तू जिंकाय तो क्रिकेट. दोस्ती चषकातील आणखी एक थरारक सामना, रोमहर्षक मॅच, रोमहर्षक सामना. शेवटचा एक बॉल शिल्लक, 4 धावसंख्येची गरज. काय होईल मॅच मध्ये. थक होत असताना हृदयाचे टोके वाढवणारा रंगतदार सामना. शेवटचा एक बॉल शिल्लक, 4 धावसंख्येची गरज. प्रेक्षक या मॅचचा आनंद घेत असताना जे प्रेक्षक लाईव्ह जोडले गेले tenniscricket.in या वाहिनीद्वारे, त्यांचं देखील करूया सहर्षमय स्वागत. खर तर पहाटेची वेळ आहे, परंतु आता ही वेळ पहाटेची नाहीये, ही संघर्षाची वेळ आहे, ही क्रिकेटची वेळ आहे. एका बॉल मध्ये एकीकडे करायचे 4, एकीकडे वाचवायचे 4. महासंघर्ष पेटून उठले खऱ्या अर्थाने मैदान. एका बॉल मध्ये 4चे समीकरण. निर्धाव चेंडू येईल का. जल्लोष व्यक्त केला स्वर्गीय दिबा प्रतिष्ठान अधिराज 11 उमरोली संघानं. दुसऱ्या दिवसामध्ये, दुसऱ्या रजनीमध्ये, दोस्ती चषक दुसऱ्या रात्रीमध्ये आपलं नाव कोरलंय, पुढे सरकलाय. स्वर्गीय दिबा प्रतिष्ठान अधिराज 11 उमरोली संघ. कॉंग्रॅच्युलेशन टीम अधिराज 11 उमरोली. आणि त्याचप्रमाणे हार्ड लक टीम मार्केवाडी संघ. आपला देखील संघर्ष फार अप्रतिम होता. आज जिंकलो म्हणून उद्या हरणार नाही, आज हारलो म्हणून उद्या जिंकणार नाही, असं क्रिकेट नाही. तुमचा संघर्षाला सलाम. फार अप्रतिम खेळ राहिलाय. प्लेयर ऑफ द मॅच